मनसे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। आज बैठक झाली, पदाधिकाऱ्यांना एक ऊर्जा देण्याचं काम जे आहे ते राज ठाकरेंनी केलेलं आहे। राजभाषा नेमकी काय होती, राजघर्षणा होती का की राज आदेश होता, काय होता? महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने काय तयारी करणं अपेक्षित आहे, गटाध्यक्षांनी काय काम करायचं आहे, उपशाखाध्यक्षांनी काय काम करायचं आहे, कशा पद्धतीने काम करायचं आहे, मतदार यादीवर कसं काम करायचं आहे, बूथ लेवल एजंटकडनं काय अपेक्षा आहेत, या सगळ्याचं विस्तृत मार्गदर्शन राजसाहेबांनी केलं। बऱ्याच जणांना अपेक्षा होती की आज युती संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा होतील, असं काही झालं? असं वाटतं की पक्षांतर्गत बैठक होती, तो विषय आजच्या चर्चेचा पण नव्हता। दोन्ही बंधू जर एकत्र असतील तर हेवे दावे बाजूला ठेवायला पाहिजे अशा पद्धतीचं मुळात असं युती या विषयावर आता सध्या भाषण आम्हाला काही करायचं नाही। निशिकांत दुबे यांची जी वक्तव्य आता तर म्हणतायत की निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचं राजकारण महाराष्ट्रात मला संपेल। असं वाटतं एकदा निशिकांत दुबेंना येऊच दे महाराष्ट्रात, आम्ही मनसे स्टाईल त्यांचं स्वागत करायला आम्ही पण उत्सुक आहोत। जेवढे फडणवीस साहेब उत्सुक आहेत तेवढे आम्ही पण उत्सुक आहोत। म्हणतायत की आम्ही त्यांचं स्वागत करू निशिकांत दुबे। आम्ही पण करणार ना, पण आमच्या स्टाईलनी करणार। पण मराठी भाषेबाबत जर कोणी योग्य भूमिका घेतली नाही किंवा हिंसाचार केला तर त्याच्यावरती कारवाई करणार असं मुळात म्हणतात। असं आहे, मराठी भाषेचा जो अपमान करेल त्याच्या कानाखालीच बसणार। थेट सरकारला आव्हान आहे मनसेकडून। सरकारने अपमान केलाय का? सरकार म्हणते मराठी भाषेबद्दल हिंसाचार केला तर कारवाई करणार। आम्ही म्हटलं की अपमान केला तर कारवाई करणार, आम्ही करणार कारवाई। सरकारने काय आमच्यावर कारवाई तो सरकारचा विषय, पण भाषेचा अपमान जर आमच्या कोणी केला मराठी भाषेचा तर आम्ही कारवाई करणार। महानगरपालिकेमध्ये मनसेची मोठी भूमिका असेल असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले या बैठकीमध्ये। निश्चितपणे आमची आहेच। महाराष्ट्राच्या राजकारण मनसेशिवाय होऊच शकत नाही आणि मुंबईचा महापौर मनसेचा होणार, कुणाचा होईल ते अजून खूप दूरच्या गोष्टी आहेत, इतक्यात बोलायची गरज नाही। नक्की धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।